महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 25ला सकाळी सगळ्यांनी मुंबईकडे निघा, कारण तुम्ही 25ला जर सकाळी निघालात तर 25ला संध्याकाळी वाशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा मुंबईत येत आहे. तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं निघा, कारण मराठ्यांची शक्ती एकदा या देशाला कळू द्या. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचं सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये प्रवेश करण्याचं आंदोलन आता अंतिम टप्प्याकडे जाताना दिसतंय. गेल्या 5-6 महिन्यापासून हा आंदोलनाचा भडका सतत उडत चाललाय. सरकारला मुदतीवर मुदती दिल्या तरी सरकार सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात घ्यायला काही तयार नाही. अशा वेळी मनोज जरांगे पाटलांनी आता शेवटचा डाव टाकलाय. हा शेवटचा डाव म्हणजे आंतरवली सराटीतून काल ते मुंबईच्या दिशेने निघालेत. त्यांच्यासोबत पायी आणि वाहनासह लाखो मराठे सुद्धा रस्त्यावरती चालताना दिसत आहेत. मग हे आंदोलन एक डाव धोबीपछाड ठरणार आहे की हे आंदोलन यशाच्या शिखराकडे जाणार आहे की सरकारच्या पतनाकडे? नमस्कार, मी राजा कदम. भवताल या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण हा विषय समजावून घेणार आहोत. मित्रहो, गेल्या 5-6 महिन्यापासून हे आंदोलन एका वेगळ्या टप्प्यावरती येऊन ठेपलेलं आहे. ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, लाठीचार्ज नंतर सरकार पुन्हा जागं झालं. सरकारला वाटलं हे प्रकरण आपल्या अंगाशी येते. मग सरकारचे शिष्टमंडळावर शिष्टमंडळ आणि शेवटी खुद्द मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे आंतरवाली सराटीला शिष्टमंडळ घेऊन गेले. मनोज पाटील जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून ते 1 महिन्याची मुदत वाढवून घेण्यामध्ये यशस्वी ठरले. आणखी 10 दिवसाची मुदत जरांगे पाटलांनी स्वतःहून वाढवून दिली आणि त्यानंतर त्या मधला जो काळ आहे 40 दिवसाचा, त्या 40 दिवसाच्या काळामध्ये जी शिंदे समिती नेमलेली होती ती शिंदे समिती ही व्यवस्थित काम करत नाही असा मनोज जरांगे पाटलांचा समज झाला आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण सुरुवातीला मराठवाडा पिंजून काढला. मराठा समाजाच्या लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्याला आंदोलनाला ज्योत आणखी प्रज्वलित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणून शिंदे समिती कामाला लागली. मुख्यमंत्री सुद्धा आणि सरकार सुद्धा खडबडून जागा झालं आणि शेवटची जी आंतरवाली सराटीची सभा होती पहिल्या टप्प्यातली त्या सभेनं तर उच्चांक गाठला आणि मग तरी देखील सरकार जागं व्हायला तयार नव्हतं. म्हणून दुसऱ्या वेळेस जरांगे पाटील हे पुन्हा आणखी एकदा उपोषणाला बसले आणि त्यावेळेस उपोषणाला बसल्यानंतर पुन्हा सरकारची शिष्टमंडळे आली. सरकार उपोषण मागे घेण्यामध्ये जरांगे पाटलाचं थोड्याफार प्रमाणामध्ये यशस्वी झालं आणि सरकारनं 1 जानेवारी ही डेडलाईन दिली होती. परंतु मनोज जरांगे पाटील ठाम होते. त्यांनी सांगितलं की मी सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे, कारण 24 डिसेंबर नंतर त्या समितीची मुदतवाढ देण्याचा प्रयत्न चालू होता. समितीचा कार्यकाल संपत येणारा होता आणि भविष्यामध्ये निवडणुका लागणार, राम मंदिराची पायाभरणी, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं काम होणार. या सगळ्या याच्यामध्ये वेळ जाऊ नये म्हणून 24 तारखेपर्यंत सुद्धा मनोज जरांगे पाटील स्वस्थ न बसता संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि आंदोलनाला आणखी एका उच्च पातळीवर नेऊन ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 24ची मुदत संपली. निर्णायक सभा बीडला घेतली. तिथून पुढची रणनीती जाहीर करायची होती तरी सुद्धा सरकार ठप्प होतं आणि या मध्यंतरीच्या काळामध्ये ओबीसी एल्गार मेळावे सरकारच्या पाठिंब्यानं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी झाले आणि त्यात बहुतांश सरकारी मंत्री किंवा सरकारच्या बाजूचे आमदार किंवा संघटना त्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये आपण दिसल्या. एक वैशिष्ट्य जरांगे पाटलांचं असं आहे की जरांगे पाटील स्वतः पायपीट करून रात्रीचा दिवस करून दिवस रात्र सभा घेत आहेत. सतत मराठा समाजाच्या कार्यकर्त्याशी चर्चा करत आहेत. सतत शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत. आपल्या भूमिका वेळोवेळी प्रकर्षानं प्रकट करत आहेत, मांडत आहेत. मीडियाच्या सुद्धा संपर्कात आहेत. परंतु दुसरीकडे ओबीसी एल्गार मेळावे हे एल्गार मेळावे मात्र सरकारच्या पाठिंब्यावर बिनधास्त आहेत. त्यांची कुठं पायपीट होताना दिसत नाहीत. एका दिवसभरामध्ये काय त्यांची कुठंतरी 4-8 दिवसाला एखादी सभा घेतात आणि त्या सभेच्या माध्यमातून 2 समाजामध्ये तेढ होईल अशा पद्धतीची वक्तव्य पेरत जातात आणि सरकारबरोबरच मराठा समाजाच्या आमदारांना, राजकारण्यांना, कार्यकर्त्यांना स्टेजवरून धमकी देण्याचं काम करतात आणि पुन्हा सांगतात की ओबीसीचं सरकार या देशामध्ये, या राज्यामध्ये आलं पाहिजे, ओबीसीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. महादेव जानकरांनी तर बीडच्या सभेमध्ये, एल्गार मेळाव्यामध्ये छगन भुजबळांच्या पायावरती भर सभेत डोकं ठेवलं आणि आमचे नेते, पुढचे मुख्यमंत्री हेच असे वारंवार महादेव जानकर सांगतात. त्यानंतर प्रकाश शेंडगे सांगतात. इव्हन पडळकर सुद्धा तेच सांगतात. म्हणजे त्यांची लढाई आरक्षणाच्या पातळीऐवजी राजकीय पातळीवरती सरळ सरळ चालली हे दिसतंय. परंतु
मनोज जरांगे पाटलांनी मात्र एक डाव धोबी फचार टाकला आणि तो डाव म्हणजे आंतरवली सराटीमधून मुंबईच्या दिशेने निघत असताना त्यांनी जे शेवटचं कळकळीचं मराठा समाजाच्या लोकांना आवाहन केलं आणि त्याचबरोबर सरकारला सुद्धा आवाहन केलं. शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणं आहे, मी तुमच्यात असं नसन मला माहीत, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात तरी पण हे देत नाहीत. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे. की जर माझं काही बरं वाईट झालं तर समाजातला एकोपा तुटू देऊ नका. ही लढाई मी असेल उद्या किंवा नसेल ही इथं थांबू देऊ नका असं शेवटचं आवाहन त्यांनी डोळे पाणावून केलं. आणि पाहता पाहता अंतरवाली सराटीमध्ये मराठा हजारो लाखोच्या संख्येमध्ये त्या पदयात्रेमध्ये मराठे सामील व्हायला लागले. आणि मग सरकारला कुठेतरी जाग यायला लागली. शंभूराज देसाई गृहमंत्री गृहराज्यमंत्री बैठक घेतात आणि बैठक घेऊन मनोज जरांगे पाटलांना आवाहन करतात की नाही सरकार तुमचं आतापर्यंत सगळंच ऐकलंय, तुम्ही थोडंसं धीरानं घ्या. तुम्ही म्हणता की ते शिष्टमंडळात आलेले मंत्री कुठं गायब झाले, त्यामुळे याच्यावर सारवासारवीची उत्तरं दिली. पण मूळ प्रश्न असा आहे की या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे हयात असताना, राजकारणात सक्रिय असताना, त्यांचा कार्यभार इतर अनेक क्षेत्राच्या बाबतीमध्ये राज्य गृह मंत्रालय त्यांचं इतकं कार्यक्षम आहे, परंतु मराठा आंदोलनावरती प्रतिक्रिया द्यायला किंवा मनोज जरांगे पाटलाला आंदोलन मागे घेण्याचं आवाहन करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री नसतात, खुद्द गृहमंत्री नसतात, तर एका राज्यमंत्र्याकडे तेही मराठा समाजाच्या जबाबदारी दिल्या जाते. मराठवाड्यातील 9 जिल्ह्यातील आणि ते बोलत असताना या राज्यमंत्र्याला मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत का 9 जिल्हे आहेत हे सुद्धा माहिती नाही. 3-4 वेळेस त्यांनी मराठवाड्यातले 9 जिल्हे असा उल्लेख केला. एवढी दरिद्रता जर तुमच्या अभ्यासामध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, तर तुम्ही काय खाक आंदोलन हाताळणार. दुसरीकडे मग मुख्यमंत्र्यांना तातडीनं फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना सभा घ्यावी लागली. आणि ही सभा घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या जिल्ह्यांचे कलेक्टर बोलावले, सगळे विभागीय आयुक्त बोलावले आणि या विभागीय आयुक्ताबरोबरच जे निवृत्त न्यायाधीश आहेत त्या निवृत्त न्यायाधीशांना सुद्धा जे समितीचं काम पाहतात त्या निवृत्त न्यायाधीशांची सुद्धा बैठक घेतली. आणि या बैठकीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. कारण जरांगे पाटलांनी जाता जाता मागण्या सरकारमध्ये केल्या होत्या किंवा तुम्ही म्हणता 54 लाख नोंदी सापडल्यात, पण प्रमाणपत्र किती जणांना भेटलीत, अजून नोंदी बऱ्याच सापडायच्या राहिल्यात. मग हे सगळ्या ते प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी भेटल्यात त्यांना प्रमाणपत्र भेटली पाहिजे. त्याच्यानंतर सगळे सोयऱ्याचा कायदा देखील मंजूर झाला पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही आंदोलनामध्ये विनाकारण काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आहेत, हे गुन्हे तुम्ही मागे घ्यायला पाहिजे. मग सरकारनं तातडीनं ती बैठक घेतली. एवढा त्यांच्या याला प्रतिसाद भेटलेला पाहून पदयात्रेला. आणि त्यांनी सगळ्या कलेक्टर्स असतील, विभागीय आयुक्त असतील, समितीचे माजी न्यायमूर्ती असतील यांना सूचना दिल्या. त्या सूचनेमध्ये त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की ज्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्याचे प्रमाणपत्र त्वरित वितरित होतील याची प्रशासनानं काळजी घ्यावी. त्यानंतर दुसरं त्यांनी सांगितलं की अजून ज्या गावामध्ये प्रमाणपत्र सापडलेली नाहीत, कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत, त्या कुणबी नोंदी सापडण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्यात यावं. तिसरी त्यांनी महत्त्वाची सूचना दिलेली आहे की या बाबतीमध्ये मराठा समाजाच्या नागरिकांमध्ये सुद्धा जनजागृती करावी की बाबा तुमचे कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि तुम्ही प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे या. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची सूचना आहे की जे आता मागासवर्ग आयोग जे सर्वेक्षण करायला मराठा समाजाचा मागास असल्याचा ते सर्वेक्षण सुद्धा ताबडतोब करण्यासाठी सूचना दिलेली आहेत. हे करत असताना त्यांनी समाजातील सर्व घटकांना एक सहानुभूतीपूर्वक किंवा विनंती वजा आदेश दिलेला आहे किंवा तुम्ही सगळे सामाजिक एकोप्यानं काम करा, याच्यामध्ये कुठलाही अपप्रभाव मनामध्ये येऊ देऊ नका, अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलंय. परंतु जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की नुसतं आवाहन करून चालत नाही. जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवत नाहीत, जोपर्यंत तुम्ही माझ्या मागण्या मान्य करणार नाहीत, तोपर्यंत मी मुंबईला यायचं टाळणार नाही. लाखोच्या संख्येने मराठ्यांनाही आंदोलन केलं, मराठ्यांनाही आवाहन त्यांनी केलं की आपल्याला जे मराठे आता आलेले नाहीत, मोर्चामध्ये आता सध्या सामील नाहीत, त्या मराठ्यांनी 25 तारखेला सकाळी आपापल्या गावावरून
थेट मुंबईला निघायचंय आणि 25 तारखेला संध्याकाळी किंवा 26 तारखेला सकाळपर्यंत मुंबईला वाशीला पोहोचायचंय किंवा जिथं कुठं तिथं सभा असेल, जिथं कुठं उपोषणाला बसतील आदरणीय मनोज जरांगे पाटील, त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी येऊन सगळ्यांनी सामील व्हायचंय असं त्यांनी आवाहन केलं. सरकारवर अनेक पद्धतीनं, कारण आता यंग अँग्री मॅनचं आक्रमक स्वरूप सुद्धा या पदयात्रेमधून मनोज जरांगे पाटलाचं आपल्याला पाहायला भेटतंय. मग याच्यातून नेमकं काय होतंय? मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन हे सरसगट मराठ्यांचा ओबीसी मध्ये प्रवेश करण्यामध्ये परिवर्तित होऊन यशाच्या शिखरावर विराजमान होतंय की असं जर नाही झालं तर सरकारचे पतन या आंदोलनापासून सुरू होते. हा कळीचा मुद्दा आहे. येणाऱ्या काळामध्ये हे पाहणं आपल्याला निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझं भवताल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. असाच आपण संवाद साधूया. नमस्कार.